नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. हुकुमाची राणी ही या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होता. सुरुवातीलाच आपल्याला असं दिसतं की उर्मिला विक्रांतवर चिडचिड करत असते की राणी बॉस बनून राहणार आणि मी घरकाम करत बसणार. तेव्हा विक्रांत तिला म्हणतो की टेन्शन नको घेऊ, ती राणी एकतर घरी परत येणारच नाही आणि आली तर अशा अवस्थेत येईल की आयुष्यभर अंथरुणाला खिळून राहील. इंद्राच्या डोक्यावरचं खूप मोठं ओझंच बनवून टाकतो त्या राणीला. तर इंद्रा राणी इकडे फॅक्टरीत पोहोचतात. गोट्या तर वळून वळून राणीकडे पाहत असतो आणि मनात म्हणतो, कोणाला घेऊन आले इंद्रा सर? राणीला कळवायला पाहिजे, कारण राणीने तिचं तोंड हातातल्या डायरीने झाकलेलं असतं. तेव्हा इंद्रा तिच्या हातातली डायरी काढून घेत सगळ्यांना तिची PA म्हणून ओळख करून देतो. तेव्हा सगळ्या कामगारांना एवढा आनंद होतो, गोट्या तर आनंदाने उडीच मारतो. तेव्हा राणी PAची ड्युटी निभावत सगळ्या कामगारांना पटापट कामावर जायला सांगते आणि इंद्राकडे वळून म्हणते, काय सर, वाटते ना खडूस बॉसची खडूस PA? आणि दोघेही हसायला लागतात. त्यांच्या केबिनमध्ये गेल्यावर बोलता बोलता चिकूचा विषय निघतो, त्यामुळे इंद्रा अपसेट होतो. तेव्हा राणी त्याला इतक्या छान पद्धतीने समजावून सांगते की चिकूची आठवण आली की दुःखी न होता तिच्यासारखं नेहमी आनंदात राहायचा प्रयत्न करायचा. तर घरी मालती आबांबरोबर याच मुद्द्यावरून भांडत असते की राणी फॅक्टरीत गेली नाही पाहिजे. फॅक्टरीत इंद्राचा मोबाईल एकसारखा वाजत असतो, म्हणून राणी तो उचलते आणि एका महत्त्वाच्या क्लायंटबरोबर त्याची मीटिंग फिक्स करते. हे सगळं पाहून इंद्रा खूप खुश होतो. तर विक्रांत गजाला प्लॅन बरोबर रेडी आहे का नाही याची खात्री करून घेतो. गजाने एक फास्ट मशीन मुद्दाम बिघडवलेली असते आणि राणीला ती मशीन चालवायला तो तयार करणार असतो आणि सगळं त्यांच्या प्लॅननुसारच वर्क होत असतं. इंद्र नको नको म्हणत असताना सुद्धा राणी ती मशीन सुरू करून दाखवायला तयार होते. पुढील भागात सुद्धा असं दिसतं की राणी मशीन सुरू करते आणि तिचा हात धारधार वस्तूवर ठेवलेला असतो. राणी तिचा हात गमावणार का? इंद्र तिला वाचवू शकेल का? हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तेव्हा पुन्हा भेटू उद्याच्या भागाबरोबर. तोपर्यंत आनंदी रहा, काळजी घ्या.